शनी शिंगणापूर चौथऱ्यावर आंदोलन करणाऱ्या महिलांना सुबुद्धी यावी आणि त्यांनी परंपरेचं पालन करावं यासाठी शनी शिंगणापूरमधल्या महिलांनी सकाळी भजन कीर्तन केलं। आपली परंपरा थोर आहे आणि ती मोडण्याचा अधिकार कोणालाही नाही असं या महिलांचं म्हणणं आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर चढून शनीचं दर्शन करणार असं सांगतायत। त्यांना सुबुद्धी मिळो आणि त्यांनी शनी शिंगणापूरची परंपरा मोडीत काढू नये म्हणून शनी शिंगणापूरच्या महिला अशा पद्धतीनं देवाचा धावा करतायत, शनीची उपासना करतायत, शनीची पूजा करतायत। आज दिवसभर इथे असं भजन कीर्तन चालणार आहे। कुठल्याही परिस्थितीत आमची परंपरा मोडीत निघू नये असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे शनी शिंगणापूर पंचक्रोशीतील संपूर्ण महिला इथे जमा होत आहे आणि आंदोलनकर्त्यांना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना ते करत आहेत। गावच्या काही महिला आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे। आज हे भजन कीर्तन सुरू आहे, कशासाठी सुरू आहे सांगा ना मला। ही आमची धार्मिक भावना आहे, हा जागर आहे, शांततेच्या मार्गाचा आहे म्हणून हे आंदोलन शांततेने, श्रद्धेने, भक्तिभावानं चालू आहे। सगळ्याचे सगळे आम्ही जेलमध्ये जो पण त्यांना एनी हाऊ एनी कंडिशन मध्ये शनी महाराजांचा अवमान करून देणार हे आमचं आव्हान आहे। त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शनी महाराजांचा अवमान होऊ देणार नाही, आमची परंपरा आम्ही मोडीत निघू देणार नाही असा विश्वास गावातील महिला व्यक्त करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौसिफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, शनी शिंगणापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।